पालघर जिल्ह्यातील वानगाव येथे जिल्हा परिषद शाळा, बावडे नवापाडा येथे लोककल्याण मानवहित सामाजिक संस्थेच्या वतीने इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। या उपक्रमांतर्गत एकूण 95 विद्यार्थ्यांना 200 पाने, वह्या, पेन, पेन्सिल आणि पाट्यांचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी पाहुणे म्हणून कॅप्टन सत्यम ठाकूर उपस्थित होते। लोककल्याण मानवहित संस्थेचे अध्यक्ष देव पोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याची उपलब्धता करणे ही काळाची गरज आहे। अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी आधार मिळतो। सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन अशा कार्यक्रमाची संख्या वाढवावी। यावेळी सरपंच किशोर कडू, शिक्षक विलास पवार, प्रदीप भिसे, प्रदीप कटारे, शिवप्रसाद कांबळे, सुरेश नहार आणि रामा भोयर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तालुका प्रतिनिधी कल्पेश दळवी, डहाणू। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।